वयोवृद्धांसाठी उभारण्यात आलेला नाना नानी पार्क आणि ओपन जिम जे आहे त्याची दुरवस्था तुम्ही माझ्या पाठी बघू शकता। आपण विटाव्याच्या खाडी पुलाजवळ आहोत। इथे विटावा विसर्जन घाट आहे। अगदी हा बाजूचा जो परिसर आहे ह्याला विटावा विसर्जन घाट म्हटलं जातं। इथे गणपती असेल किंवा देवी असतील यांचं विसर्जन केलं जातं। अशा ठिकाणी हा नाना नानी पार्क आणि ओपन जिम प्रकल्प जो आहे तो उभारण्यात आला होता। ह्यामुळे कुठेतरी वयोवृद्ध असतील ह्यांच्यासाठी आणि नवतरुण असतील यांच्यासाठी ही जिम उभारण्यात आली होती। मात्र त्याची दुरवस्था तुम्ही बघू शकता। हे जे इथे घाणीचं साम्राज्य आहे माझ्या पाठी बघू शकता। अगदी ओपन जिमच्या लगत कचऱ्याचा ढिगारा जो आहे तो पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं जे साम्राज्य आहे, अस्वच्छतेत इथे आहे। दुर्गंधी आल्यापासून इथे दुर्गंधी आहे। मोठ्या प्रमाणात परिसरात खूप मोठी अस्वच्छतेचं प्रमाण वाढतंय। त्याचप्रमाणे इथे बघू शकता पत्रे जे आहेत ओपन जिमचे ते तुटलेले आहेत। माझ्या पाठी गंजलेले पत्रे आहेत। अगदी दुरवस्था आहे। महापालिकेचं दुर्लक्ष आहे अशी स्थिती आहे। मोठ्या प्रमाणात इथे वयोवृद्ध बसण्यासाठी कट्टे देखील उभारण्यात आले, मात्र त्या कट्ट्यांचे देखील कुठेतरी कडापे तुटलेले आहेत। तर कुठल्या ह्याचं अगदी कडापा तुटलेला आहे। जो बांधकाम आहे ते ठिसूळ झालंय। कुठल्याही स्थितीत ते तुटू शकतं अशी परिस्थिती आहे। मात्र आता या अशा परिस्थितीमध्ये देखील महानगरपालिकेचं डोळेझाक वृत्ती कायम आहे। महानगरपालिकेने अद्याप या स्थितीकडे दुर्लक्ष केलंय। ह्या कुठल्या तरी नगरसेवकाच्या निधीतून हा उभारण्यात आला होता, मात्र त्या निधीद्वारे उभारण्यात आलेल्या ओपन जिमची दुरवस्था खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे। मात्र त्याच्याकडे महापालिकेने लक्ष दिलं नाही। ह्याच्याकडे तात्काळ कुठला तरी सेफ्टी गार्ड लावून ह्या जागेची पाहणी करायला हवी होती। ह्या जागेला पुन्हा पुनर्वसित करायला हवी होती। मात्र तसं कुठलीही स्थिती निर्माण तसे कुठलेही प्रकल्प त्यांनी केले नाहीयेत। तसे कुठल्याही उभारणीच्या कामाला त्यांनी चालना दिली नाही। यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो की नेमकं ही ओपन जिम आहे की कचरा टाकण्याचं ठिकाण, असा काहीसा प्रश्न उपस्थित होतोय। सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे।